न्यूझीलंडनं T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडाक्यात प्रवेश केलाय. न्यूझीलंडनं दुसऱ्यांदा T20 विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीमध्ये लढतीत न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडनं साखळी गटातल्या पराभवाचा चांगलाच वचपा काढलाय. न्यूझीलंडनं टिच्चून गोलंदाजी करत आफ्रिकेचा डाव 169 धावांवर रोखलाय. सलामीवीर फिन ॲलन न्यूझीलंडच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरलेला आहे. फिननं अवघ्या 33 चेंडूंमध्ये तडाखेबंद शतकी खेळी साजरी करत न्यूझीलंडला दणदणीत विजय मिळवून दिला. फिननं त्याच्या शतकी खेळीमध्ये 10 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार खेचलेले आहेत. T20 विश्वचषक स्पर्धेमधील सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा माजी विकेटकीपर सरफराज अहमदची पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. जर सरफराजची कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली तर मे महिन्यात बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी तो पदभार स्वीकारू शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या 3 एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यांचा संघ जाहीर केला. संघातून बाबर आझमची निवड समितीनं हकालपट्टी केली तर सईम आयूब आणि मोहम्मद नवाजला देखील बाहेरचा रस्ता दाखवला. यावेळी पाकिस्तानच्या निवड समितीनं 6 नवोदित खेळाडूंना संधी दिलेली आहे. 11 मार्चला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. पश्चिम रेल्वेवर लवकरच 15 डब्यांची लोकल धावणार आहे. लोकलची चाचणी यशस्वी झाल्याच्या नंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. 15 डब्यांच्या लोकलच्या 10 ते 12 फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं प्रथम प्राधान्य योजना राबवलेली आहे. काल अवघ्या काही तासात 51 घरांची विक्री झाली. म्हाडाने 118 घरांच्या विक्रीला सुरुवात केली आहे. म्हाडाच्या प्रथम प्राधान्य या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. काल मुंबईच्या तापमानात वाढ झाली. शहरात 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईत वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडनं उपाययोजना केल्या जात आहेत. मागील 1 वर्षात नियमांची अंमलबजावणी न केल्याप्रकरणात महापालिकेनं 2000 बांधकाम व्यावसायिक आणि प्रकल्पांना नोटिसा दिल्या आहेत. राज्यामध्ये महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मागील 2 वर्षात 31,000 महिला आणि मुली बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ऑपरेशन शोध आणि विशेष कक्षाच्या माध्यमातून सरकार शोध मोहीम राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली. स्तनाच्या कर्करोगाच्या मृत्यूंमध्ये 74% वाढ झाली आहे. 2023 मध्ये अंदाजे 23 लाख नवीन स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळले असून 7 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील भूसंपादित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाकडून संथ गतीनं काम सुरू आहे असा आरोप आमदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. अनेक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही 7-12 नोंदी अपूर्ण असल्याचा मुद्दा गावित यांनी विधानसभेत उपस्थित केला. पालघर जिल्ह्यातील सर्वच भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजात वाढत चाललेलं खासगीकरण, समान काम समान वेतन आणि कामाचा वाढता ताण या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. राज्यात गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली. मागील 2 वर्षात 2000 गुन्हे दाखल झाले. या कारवाईत पोलिसांनी 3000 आरोपींना अटक करून 239 कोटी 10 लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे. एसटी बसवर वेगमर्यादा ओलांडल्या प्रकरणात 1.5 कोटींहून अधिक दंड आकारण्यात आलाय. विशेषतः मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर चलान ठोठावण्यात आलंय. त्यामुळे एसटी महामंडळानं हा दंड रद्द करण्याची मागणी परिवहन कार्यालयाकडे केली आहे. मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून अपघात झाला. या अपघाताची चौकशी सुरू असून चौकशीचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं MMRDAला दिले आहेत.